नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अखेरकार इंग्लिश कॉम्पिटिशन कमळी हारलेली असते, पण हारूनसुद्धा ती जिंकलेली असते. कारण की नयनताराच्या मनामध्ये कोणीही जागा नाही बनवू शकत, तिथे आपल्या कमळीने जागा बनवलेली असते. अन्नपूर्णा म्हणते, नयनतारा, आज तुला खरंच मी सांगू का, माझ्या 2 नातिनींना माझं म्हणतात ना एकदम असं मान उंचवली आहे, काही सांगूच शकत नाही, एवढी मी आनंदित आहे. अनिका तर एवढी इंग्लिशमध्ये छान बोलतीच आणि तिने पहिला नंबर पटकवला, त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. पण इथे एका शंभू नावाच्या मुलाचा जीव कमळीनं माझ्या वाचवला, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी. आणि हे कमळीनं आज करून दाखवलं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये तिने जागा बनवून दाखवली की आपण कितीही परिश्रम, कितीही बिकट परिस्थिती असली तरी आपण त्या परिस्थितीला सामोरे जायचं असतं, असं ह्या कमळीनं या आजच्या स्पीचमधून तुझ्या सांगितलं आहेस. त्यामुळं खरंच माझा आज गर्व आहे. कमळी, तू माझी नात आहेस. असं म्हणल्यावर तर अरे बापरे, त्या अनिकाचा तर जळफळाटच होतो. तिला वाटतं की मी एवढा पहिला नंबर पटकवला तरीसुद्धा माझी एवढी तारीफ नाही आहे, आणि ह्या कमळी डमळीची तारीफ होती या. आणि असं म्हटल्यानंतर नयनतारा म्हणते, कमळी, खरं तर मी आज तुझं इंग्लिश स्पीच ऐकायला आले होते, पण नाही, तुझं मला आज मन वाचायला भेटलं. आणि ह्याच्याबद्दल मला काहीतरी तुला द्यायचं आहे ग, खूप इच्छा आहे. नयनतारा स्वतःच्या हातातलं ब्रेसलेट काढून कमळीच्या हातात घालते. कमळी म्हणते, नयनतारा मॅडम, खरंच मला नको, मला ह्याची काही गरज नाही आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद भेटलाच, तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अन्नपूर्णा म्हणते, घे रे बाळा, एवढं ते आदराने प्रेमाने तुला एक भेटवस्तू देत आहेत, त्यासाठी ते घे. कमळी कसंबसं सगळ्यांची इच्छा मान राखण्यासाठी ते घेते. तो पण ऋषीलाही वाटतं की माझ्या आईच्या मनामध्ये जागा आत्तापर्यंत कोणी करू शकलं नाही, पण आज मात्र कमळी करली. तोपर्यंत ते अनिकाचं तर काही वेगळाच ड्रामा चालूच असतो. आणि कमळीला एवढं कौतुक करताना पाहताच अनिका रागा वैतागाने ग्रॅनी आजीपाशी येते. ग्रॅनी आजी ट्रॉफी हातामध्ये घेते. म्हणजे काय ग, एवढं करूसुद्धा तुला काय भेटलं? काहीच नाही ना. पण ह्या टीमचा कॅप्टन मी होते ना, तेच बरं होतं अनिका. अनिका म्हणते, नाही, मी या टीमचा कॅप्टन मीच राहणार आहे ग्रॅनी आजी. आणि शेवटी कसं आहे ना, तुला माहिती आहे का, काही आपल्याला गोष्टी करायच्या असल्या ना, 2 पावलं आपल्याला मागच यायला लागतं, पण पुढे नाही, पुढे जाऊन चालत नाही. ग्रॅनी आजीला काही कळतच नाही. पण इथे कमळीची जी काही डुप्लिकेट असते ना, अन्नपूर्णाच्या घरातच राहत असते, पण कोणाच्या नजरेत आत्तापर्यंत आलेली नसते. अनेकाचा दुसराच काहीतरी डोक्यामध्ये प्लॅन शिजत असतो. नयनतारा म्हणते, कमळी, तुला माहिती आहे का, शंभूसारख्या मुलांना मी खूप मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की अन्नपूर्णा मॅडम, तुम्हाला आत्तापर्यंत माहिती आहे का, शंभूचा सगळा काही अभ्यासाचा खर्च मी इथून पुढे स्वतः उचलणार आहे. कमळीला खूप आनंद होतो. कमळी म्हणते, नयनतारा मॅडम, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही आहे. कारण की शंभूची परिस्थिती जरा नाजूक आहे, त्याच्यामुळे तो शिकू शकत नाही. परत इथे ऋषी घरी आल्यानंतर ऋषी खूप आनंदित असतो. सरू ते पाहते आणि म्हणते, खरंच ऋषी बाबा, तुम्ही आज खूप आनंदी आहे. काय झालं तरी काय? काही नाही हो, तुम्हाला माहिती आहे ना आई कशी आहे ते. आणि तिचं मन जिंकलं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे, ते कमळीनं करून दाखवलं आहे. सरू म्हणते, हो का, चांगलीच गोष्ट आहे. तोपर्यंत ते ऋषी कॉलेजला जाणार. तोपर्यंत सरू म्हणते, ऋषी बाबा, तुम्हाला एक गोष्ट बोलू का? ही अनिका आत्तापर्यंत माझ्या म्हणजे कमळीबरोबर गोडगोड बोलायला लागली आहे. आत्तापर्यंत सगळं काही ठीक होतं, पण हे अनिकावरती मला जरा डाऊट येतो. तिच्यावरती तुम्ही जराशी जास्तच लक्ष ठेवा. ऋषी म्हणतो, हो, ठेवतोच. मलाही तिच्यावरती थोडा डाऊटच येतोय. कारण हे सगळं करते तर ती कशासाठी करते? काही कारण आहे. ही पोरगी कुठल्या स्वार्थाशिवाय हे करणार नाही, मला चांगलंच माहिती आहे. ऋषीही सरूला असंच बोलतो. सरू म्हणते, हो, बरोबर आहे ऋषी बाबा, जराशी तुम्ही तुमच्या परीने जरा ह्याच्यापर्यंत जास्तच लक्ष द्या. कारण की कमळीवरतीही एकदा चोरीचा आळ येऊन गेलेला आहे. तोपर्यंत ते अनिकाच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन असतो. अनिका त्या डुप्लिकेट कमळीला घेऊन जाते कॉलेजमध्ये आणि दुसऱ्या मुलाला ती घट्ट मिठी मारायला लावते आणि नाही तसलं करायला लावते.
आणि हे सगळं काही उघड्या डोळ्यांनी ऋषी पाहतो. ऋषीने पाहिल्या क्षणी त्याला खूप राग चिडचिड वाटत असते. जी काही ऋषीच्या समोर इमेज असते कमळीची ती एकदम वेगळीच बनलेली असते. ऋषी घरात येतो, नाराज असतो. सरू म्हणते, ऋषी बाबा काय झालं सांगाल का नाही, माझी शपथ आहे तुम्हाला. ऋषी म्हणतो, कमळीला मी या अवस्थेमध्ये पाहिलं आहे. तोपर्यंत सरूला तर माहीत असते आपली कमळी कशी आहे. म्हणते, अहो आत्ता मी देवळामध्ये गेले होते तेव्हा कमळीला आणि निग्गीला आणि शंभूला, त्यांचा तो मित्र आहे, तिघांना मी मंदिरात बघितलं आहे. तोपर्यंत ऋषी म्हणतो, हे खरं आहे का? हो अगदी 100% खरं आहे. कारण की ती अनिका दुसऱ्याच पोरीला घेऊन आली असणार आहे कमळीच्या जागेवरती आणि हे सगळं काही नाटक करते ते तुमच्या मनामध्ये वेगळं काही कमळीची इमेज तयार करायसाठी. ऋषी म्हणतो, खरंच बरोबर आहे सरू मावशी, आहो तुमचं. ती अनिका जरा वेगळंच काहीतरी वागायला लागली आहे आणि ती एवढी मूर्ख मुलगी आहे ना, लगेच सापडेल माझ्या जाळ्यात. म्हणून ऋषी तिच्याकडे जराशी जास्तच लक्ष द्यायला लागलेला असतो. ऋषी अनिकाचा पाठलाग करत असताना त्या डुप्लिकेट कमळीला भेटते आणि म्हणते की तुझं काम झालं आहे, हे पैसे घे आणि इथून रफू चक्कर हो, ही ते परत कुठेही दिसली नाहीच पाहिजे. आणि ह्या दोघींचं बोलणं ऐकतो आपला ऋषी. ऋषी म्हणतो, हे सगळं काही कटकारस्थान फक्त अनिकाच करू शकते. अनिकाला आणि त्या पोरीला रंगेहात ऋषी पकडतो. म्हणतो, बाद झालं तुझी नाटकं, एवढा घाणेरडा डाव तू खेळू शकतेस मला वाटलं सुद्धा नव्हती. एवढ्या खालच्या थराला गेलीस. तू ही एक मुलगी आहे, तीही एक मुलगीच आहे तरीसुद्धा. अनिका म्हणते, हो मला तिच्याकडून बदला घ्यायचा होता, त्यासाठी मी हे सगळं केलं आहे. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला थोडक्यात पाहायला भेटणार आहे की ही ते ऋषी त्या डुप्लिकेट कमळीला आणि अनिकाला घेऊन जातो पोलीस स्टेशनमध्ये. तिथे राजन अन्नपूर्णासुद्धा येते आणि म्हणते की पहा तुमच्या मुलीचे प्रताप, कमळीबद्दल तिने नाही तसलं कॉलेजमध्ये पसरवलं, तिला खालीपणा दिला आणि तिच्या इज्जतीवरतीही नाही तसले चिखल उडवायला लागली आहे. राजन म्हणतो, खरंच पोलिसांनी हिला ताब्यात घेतलीच पाहिजे. बाद झालं ही जी आता नाटकं खूप केलं हिने, अक्षरशः दुसऱ्या मुलीच्या इज्जतीची सुद्धा हिला कदर नाही आहे म्हटल्यानंतर काय म्हणायचं तरी काय. आणि आपण पुढच्या भागामध्ये पाहूया नक्की काय होतंय काय, राजन कोणता स्टंट घेतोय अनिकाच्या विरोधामध्ये आणि कमळी आपली निर्दोष सगळ्यांसमोर येईल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.